संख्येनं महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला असणार आपला जलसंपदा विभाग. पण आज तागायत कुठल्याही आंदोलनामध्ये तितक्या ताकदीनं जलसंपदा विभागाचा आवाज महाराष्ट्र स्तरावर पोहोचला का हो, मंत्रालयापर्यंत पोहोचला का हो, किंवा कुठल्याही अधिकारी लेवलवर पोहोचला का हो, का पोहोचला नाही? एकच आहे की मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ. आतापर्यंत आपण 2-3 वेळा या गोष्टी बघितल्या. आपण सामोपचारानं ज्यावेळी एखादी गोष्ट मिटत नाही त्यावेळी कुणाला तर एकाला सूत्र द्यावी लागतात. तुम्ही कुठलाही पक्ष बघा, कुठलाही तुम्ही असणारी संघटना बघा, त्यामध्ये कुणाला तर एकाच्या हातात धुरा देऊन आपण ते पाठवून त्याच्या चालावं लागतं. तशा पद्धतीने आता जरी चव्हाणराव साहेबांनी हे संघटना सगळी डिक्लेअर केली असली तरी आता पण हे म्हटलं की असं काय नाही, तिथं लोकशाही पद्धतीने आपण सगळा कारभार करणार आहे. आता सद्यस्थिती सुरुवात करत असताना कुणाला तर एकाच्या हातात, आपण जसं मी नेहमी म्हणत असतो, आपण इथं पदाधिकारी म्हणून जरी काम करत असलो तर आपण स्वतःला बैल समजायचं. आपण खांद्यावर ह्या संघटनेचं जू घ्यायचा आहे आणि ह्या जमिनीची, ह्या संघटनेची, ह्या कर्मचाऱ्याच्या हिताची मशागत करायची आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूया. मला संघटनेकडनं काय मिळणार, मला पद मिळणार का, मला प्रतिष्ठा मिळणार का, मला लोक चांगली म्हणणार का, मला साहेब म्हणणार का, हे न समजून घेता आता सध्या संघटना कशी उभा करायची हे आपण बघूया. संघटना उभा करत असताना दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो. आपण इतिहासात जर टोकावून बघितलं तर त्या ठिकाणी ज्यावेळी सगळ्या भारतभर वेगवेगळी राज्य निर्माण झाली होती, खुटखुळ राज्य निर्माण झालेली, एकसंघ सत्ता नव्हती, त्यावेळी काय केलं, चाणक्य नावाचा एक माणूस उभा राहिला. मग त्या चाणक्यानं उभा राहिल्यानंतर म्हटला काय भारताचा राजा मीच. त्यानं नाही केलं तसं. माझ्याकडे कुठलं कौशल्य आहे, एकसंघ भारत बांधायचा आहे, एका छत्राखाली भारत आणायचा आहे, भारतामध्ये राजकीय सुसूत्रता निर्माण करायची आहे. पण हे करत असताना मीच दादा म्हटलो तर ते शक्य होणार नाही. आणि म्हणून ते करत असताना माझी गुणवत्ता काय आहे, तर मी नियोजन चांगलं करू शकतो, मी एखाद्याला उभारी देऊ शकतो, मी एखाद्याची मृत चेतना जागृत करू शकतो. माझं कौशल्य ओळखलं आणि मग ते कौशल्य बाबा एक कोण चंद्रगुप्त निर्माण केला, त्या चंद्रगुप्ताला पुढे केला आणि त्याच्या आधारित हे सगळे जो भारताची जी सत्ता आहे ती एका छत्राखाली आणली. तशा पद्धतीने आपणही एक ठरवलं पाहिजे, मीच अध्यक्ष, मीच उपाध्यक्ष, मीच सचिव, हे चालणार नाही. आपण आपलं कौशल्य ओळखून, समोरच्याचं कौशल्य ओळखून प्रत्येकात असणाऱ्या गुणवत्तेचा संघटनेच्या हितासाठी, संघटनेच्या वाढीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे जर आपण बघितलं तर आपण एकत्र चालणार. आणि म्हणून जसं आता सावंतराव साहेबांनी सांगितलं, चव्हाणराव साहेबांनी सांगितलं, त्या पद्धतीने आपण मला काय मिळणार हे पहिल्यांदा विसरून चालू, मी संघटनेसाठी काय करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण संकुचित वृत्ती न ठेवता माझ्या कोल्हापुरामध्ये, जसं कोल्हापूरला शाहू फुले आंबेडकरांची नगरी म्हटलं जातं, आपण 14 मार्चला जो संप केला, सुरुवात फक्त आपण एका मोर्चानं कोल्हापुरातनं केलेली होती, पूर्ण महाराष्ट्रभर दोन पसरलं. आणि आजही कुठलाही न्यूज चॅनल कर्मचाऱ्यांच्या मोर्चाचं, कर्मचाऱ्यांच्या संपात आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचं जर दाखवायचं असलं चित्र तर ते संग्रहित चित्र म्हणून ते दाखवतोय. ही ह्या कोल्हापूरची ताकद आहे. आपण आज हा क्षण एक ऐतिहासिक क्षण ठरेल अशा पद्धतीने पुढची वाटचाल करूया. आणि भविष्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्हा जलसंपदा विभाग संघटना न करता आपण जलसंपदा विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याची शाखा कोल्हापूर एवढं मोठं कार्य आपण करूया, मार्गदर्शक कार्य करूया, दिशादर्शक कार्य करूया. आणि त्यासाठी मला जी जबाबदारी आज मिळाली त्या जबाबदारीला मी माझ्या काया वाचा मनानं तन मन धनानं पूर्ण न्याय देऊ. ती कशी जबाबदारीनं पार पाडून माझ्या जिल्ह्याचं, माझ्या संघटनेचं आणि माझ्या विभागाचं नाव महाराष्ट्रभरामध्ये करीन ही प्रत्येकानं मनाशी खुणगाठ बांधूया, त्यासाठी कटिबद्ध होऊया आणि पुढच्या दिशानिर्देशाला आपल्या सुरुवात करूया. जय हिंद.